महत्त्वाची सूचना. सदर व्हिडिओतील प्रतिक्रिया विशेषतः राजकीय प्रतिक्रिया ह्या प्रेक्षकांच्या व्यक्तिगत प्रतिक्रिया आहेत. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की काही दिवसापूर्वीच म्हाडाच्या मुंबई मंडळाची ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख संपलेली आहे आणि त्याच्यापूर्वी अजून एक सिडकोची लॉटरी जाहीर झाली होती जी 2000 डिसेंबर 2025 मध्ये जाहीर झाली होती. आता सध्या मित्रांनो, म्हाडा आणि सिडको दोनही लॉटरीसाठी अर्ज केलेले अर्जदार हे हतबल झालेले आहेत. कारण सिडकोची 2 डिसेंबर 2025 लॉटरीचा निकाल अद्याप तरीही जाहीर झालेला नाही. म्हाडाच्या मार्च 2026 लॉटरीचा निकाल अद्याप तरी जाहीर झालेला नाही आणि म्हणून आपण याच्यावरती 2 वेगवेगळे एपिसोड बनवले आहेत मित्रांनो. पहिलं की मुंबईची लॉटरी कधी लागणार आहे त्याच्यावर आपण एपिसोड बनवलेला आहे. दुसरं की सिडकोच्या लॉटरीचं सुद्धा नेमकं काय झालं, कधी ती लागू शकते याचाही आपण व्हिडिओ बनवलेला आहे आणि दोन्हीमध्ये नेमकं ही लॉटरी कशामुळे थांबली याची कारणं पाहिलेली आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो की या भागामध्ये आपण नेमकं ज्या विजेत्यांनी आपल्याला कमेंट्स केलेले आहेत त्यातल्या काही महत्त्वाच्या आणि सिलेक्टेड निवडक कमेंट्स घेऊन आपण आज सविस्तर माहिती पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? आता मजेत ना शब्दच मी कॅन्सल करतो मित्रांनो, पण सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे की आपल्याकडे बरेच कमेंट्स आहेत मित्रांनो. नेमकं आपल्या अर्जदारांना काय वाटतंय, आपल्या प्रेक्षकांना काय वाटतंय, ज्यांना म्हाडाची घरं घ्यायची, ज्यांना सिडकोचं घरं घ्यायची इच्छा होती किंवा त्यांना तशी अपेक्षा होती, नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे. म्हणजे ज्यांची जे एक उत्सुकता होती म्हणजे ह्या म्हाडाच्या किंवा सिडकोच्या सोडतीबद्दलची उत्सुकता होती ती आता हळूहळू रागामध्ये रूपांतरित होत आहे. ते या कमेंट्सवरून दिसून येते. अनेकांनी कमेंट्स केल्या मित्रांनो की सरकार आता कुठेतरी काय राजकीय पटलावरती जर विचार केला तर ते मी डायरेक्ट कमेंट तुम्हाला वाचून दाखवतो. पण सरकारला वेळ नाहीये, त्यांना पार्टीमध्ये किंवा आमदार फोडण्यामध्ये किंवा इतर बाबीमध्ये जास्त रस आहे असंही काहींनी कमेंट केलेले आहेत. काहींनी कमेंट केले की म्हाडाला सेटिंग करण्यासाठी थोडा वेळ पाहिजे आणि म्हणून कुठेतरी म्हाडाची ही लॉटरी थांबवलेली आहे किंवा सिडकोची लॉटरी थांबवलेली आहे. त्याशिवाय अनेक कमेंट्स अशा वेगवेगळे कमेंट्स आहेत ते ऐकून नक्कीच सिडको आणि म्हाडा या प्रशासनाने या गोष्टीवरती विचार करणं आवश्यक आहे की जेवढ्या लवकर ही लॉटरी जाहीर करता येईल तेवढ्या लवकर जाहीर करावी. कारण लोकांचा आता जो सहनशक्ती लोकांची आता सहनशक्ती संपत चाललेली आहे. कारण प्रश्न आहे मित्रांनो आपल्या कमावलेल्या कष्टाच्या पैशांचा आणि म्हणून हे पैसे जे अडकलेले आहेत विनाकारण मी व्याज भरतोय ते लवकरात लवकर परत यावेत असे अनेकांचं म्हणणं आहे. काहींचं म्हणणं आहे की आम्हाला लॉटरी नाही लागली तरी चालेल, आम्हाला लॉटरीत काहीही इंटरेस्ट नाही, आम्हाला आमचे पैसे परत मिळाले पाहिजे असे काहींनी कमेंट्स केलेले आहेत. आणि काहींनी प्रखर शब्दामध्ये तिखट शब्दामध्ये सुद्धा आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. आणि म्हणून या भागात आपण म्हाडा आणि सिडको दोनही लॉटरी संदर्भात किंवा दोनही सोडती संदर्भात काय काय महत्वाच्या कमेंट्स आलेल्या आहेत त्या पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून. चला तर या ठिकाणी पहा, पहिली कमेंट आहे बापू वाशीवाले या आयडीवरून आलेली आहे. लोकांकडून सिडकोने पैसे घेतले आहेत आणि आता तारीख पे तारीख देत आहेत, लोकांना बनवत आहे हे सिडकोवाले. या सिडकोला काहीच वाटत नाही की आपण लोकांचे पैसे घेऊन बसलो आहे आणि आपण लोकांना रिझल्ट देत नाही, म्हणजे एवढे पैसे घेऊन सुद्धा रिझल्ट देत नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून नक्कीच त्यांचा राग इथे ते व्यक्त करत आहेत. यानंतरची कमेंट आलेली आहे चंदू कोपर्डे 28 या आयडी वरून. सगळे चोर आहेत, सामान्य जनतेचं काही घेणं देणं नाही कोणाला, लोकांना परवडत ती घरे आहेत म्हणून लोक आशा लावून फॉर्म भरतात, पण नालायक राजकारणी इथे पण मनमानी करतात, सगळं अलबेल चालू आहे. बघा, चंदू कोपर्डे सुद्धा सांगतायत की हे सगळं अलबेल सुरू आहे, राजकारण्यांना सर्वसामान्य प्रश्नांशी काहीही घेणं देणं नाही. यानंतरचे कमेंट आले मित्रांनो योगेश 1 बेले 208 या आयडी वरून. सर, आमचा हप्ता वेळेत नाही भरला तर आम्हाला दंड भरावा लागतो, तर आम्हाला आमच्या पैशाला सिडको व्याज देणार आहे का? आम्ही व्याजाने कर्ज काढून भरले आहे, त्याचे स्पष्टीकरण द्यावे आणि लॉटरी होणार की पसंतीचे घर देणार ते सांगा. त्यांनी व्याजाने पैसे काढून भरल्याचं सांगितलेलं आहे आणि ते पैसे कुठेतरी सिडकोकडे अटकल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांच्यावरती नाहक भुर्दंड पडत आहे. यानंतरचे कमेंट आलेले मित्रांनो टेक एंटरटेन 3748 या आयडी वरून. मी तर कॅन्सलच करणार, जरी नंबर लागला तरी
फुक्कडचा मनस्ताप असणार पुढे. बघा ते सांगतात की हा फुक्कडचा मनस्ताप आहे, जरी लॉटरी लागली तरी मी घर घेणार नाही, कारण पुढे सुद्धा असंच काही ना काही ते चालू ठेवतील असं त्यांचं म्हणणं आहे. आणि जे नक्कीच संयुक्त काय मित्रांनो, जे योग्य आहे की पुढे सुद्धा आपल्याला खूप काही गोष्टी फेस कराव्या लागतात जर अशा प्रकारे निर्णय घेतले तर. यानंतर आयडिया आहे मित्रांनो, नितीन व्यास 7225 आढळून आलेली आहे. पोलीस तक्रार करू शकतो का? सिडकोर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आता यांचं तर म्हणणं असं की ज्याचा पोलिसांमध्ये तक्रार करता येईल किंवा याचा फसवणुकीचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. नक्कीच त्यांचा राग जो काय तो नक्कीच त्यांच्या कमेंट्स मधून व्यक्त करत आहेत, जो संयुक्तिक. यानंतरचे कमेंट आहे उर्वी धांद्रे 9966 या आयडीवरून आलेली आहे. आम्हाला सिडकोचे घर नको आहेत, लॉटरी लागेल किंवा नाही, पण आम्हाला आमचे पैसे परत हवे आहेत. तर ते कसे भेटतील आम्हाला कमेंटद्वारे कळवा. आम्हाला काही नको, लॉटरी नको, आम्हाला घर नको, काहीच नको, फक्त आम्हाला आमचे भरलेले पैसे वापस द्या असं त्यांचं म्हणणं आहे. आणि जे नक्कीच संयुक्त आहे मित्रांनो, हेच अशीच मागणी सगळ्यांचे, हे जे म्हणणं आहे हेच म्हणणं सगळ्यांचंच आहे. यानंतरचे कमेंट आले मित्रांनो, अरबाज शेख 7045 या आयडीवरून कंप्लेंट करायला काही ऑप्शन आहे तर सांगा सर सिडको बद्दल. म्हणजे त्यांचाच ऑप्शन आहे की आम्हाला सांगा काही ऑप्शन आहे का, आम्हाला सिडकोची कंप्लेंट करायची आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. नक्कीच जे कोणी अर्जदार असतील ते आपल्या कंझ्युमर कोर्टाद्वारे सुद्धा ही कंप्लेंट रेज करू शकतात, त्याची प्रोसेस सध्या सुरू आहे. पण सिडकोचे मॅटर हे कोर्टामध्ये अटकल्यामुळं सध्या सगळं काही थांबलेलं असल्याचं आम्हाला समजलेलं आहे. नंतर आहे मित्रांनो, स्वप्नील 339 या आयडीवरून आलेला आहे. मी पण यापुढे फॉर्म नाही भरणार, पैसे खायचे काम आहेत, सरकार पण झोपा काढतंय. म्हणजे कोणाला काही पडलेलं नाही, सगळे झोपा काढतायत, आमचे पैसे अनाठाई अडकून पडले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. यानंतर जे कमेंट आहे मित्रांनो, तुषार येवले 7201 याच्यावरून आलेली आहे. LIG घरांची कोर्टात केस सुरू आहे किंवा चालू आहे, कोर्टाने स्टे दिला आहे LIG साठी, म्हणून सोडत निघत नाही. त्यांनी सांगितले हा कोर्टाने स्टे दिलाय त्याच्यामुळे सोडत निघणार नाही, पण तो स्टे 2024 ची जी काय लॉटरी होती त्याच्या अगोदरची त्यासाठी आलेला होता. पण आता सिडकोने सांगितलं की आम्ही लवकरच याची सोडत काढू, पण अद्यापही सिडकोकडून काहीही हालचाल होताना दिसत नाही. किंवा सिडको म्हणतात की आम्ही तयार आहे, पण अजूनही शासनाकडून आम्हाला मंजुरी मिळालेली नाही असं कुठेतरी 4-5 दिवसापूर्वी स्टेटमेंट आलेलं आहे. यानंतर जे कमेंट आहे मित्रांनो, श्वेतेश गमरे 117 या आयडीवरून आलेली आहे. भिकारपणा आहे सिडको कडून, हे असं करून पैसे अडकतात आमचे किंवा खातात आमचे, नाही अनाऊन्स करता येत तर पैसे द्या परत. एवढा टाइम लावायचा होता तर सिडकोला खूप मेहरबानी केली. 1.5 लाख अडकलेत, म्हणजे 1.5 लाख रुपये अडकलेले आहेत, म्हणून तेही कुठेतरी परेशान असल्याचं दिसून येत आहे. यानंतर दीपक जाधव 3060 या आयडीवरून कमेंट आलेली आहे. सिडकोला काही पडलेले नाही, लोकांचे पैसे आहेत, लोकांनी कसे तरी जमा करून भरले आहेत. ही लॉटरी जुलैमध्ये पण लागणार नाही. या सिडकोच्या व्यवहारावरून सध्या तरी हेच कळतंय, कोर्टाचं काय झालं, निकाल काय लागला याचा त्यांना काही पडलेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. नक्कीच हे कुठेतरी सत्य आहे मित्रांनो. यानंतरचे कमेंट आले मित्रांनो, मिसेस संपदा नाखरेकर यांच्या आयडीवरून आलेली आहे. सिडकोला लोकांना होणाऱ्या त्रासाचे गांभीर्य नाही. आणि खरंच बाबा मित्रांनो, म्हाडा किंवा सिडकोला दोघांना या लोकांच्या पैशाचं खरंच गांभीर्य नाही किंवा त्रासाबद्दल त्यांना खरंच गांभीर्य नसल्याचं मागील काही दिवसापासून प्रामुख्याने जाणवत आहे. यानंतरचे कमेंट पहा मित्रांनो, पहा कतार 774 या आयडीवरून आलेली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पक्ष फोडण्यात व्यस्त आहेत, त्यांना सामान्य माणसाची काहीही पडलेली नाही. मला वाटत आहे की सध्या कोणत्याही गोष्टीचा ताळमेळ नाही. इलेक्शनच्या वेळी सर्वजण हे विसरतात, लोकांनी जरा विचार करावा सध्याच्या स्थितीवर. त्यानंतर सध्याची जी काही स्थिती आहे आपल्या देशाची किंवा आपल्या महाराष्ट्रात किंवा आपल्या सिडकोच्या किंवा म्हाडाचे म्हणा, आपले जे हाऊसिंग बोर्डाची आहे त्याच्यावरती पण प्रमुखाने सांगितलं इथे सुद्धा खूप मोठा ताळमेळ लागत नाही, इथे सुद्धा लोकांना त्रास होताना दिसून येत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. आता यानंतरचे कमेंट्स पहा मित्रांनो, दीदी ML6NB या आयडीवरून आलेली आहे. म्हाडा ऑफिसर्स आर गिव्हिंग नॉनसेन्स रिझन दॅट द मिनिस्टर्स आर नॉट हॅव्हिंग टाइम टू डू लॉटरी ड्रॉ. म्हणजे त्यांनी तर डायरेक्ट म्हाडाच्या अधिकाऱ्यांना सरळ सांगितलेलं आहे की हे मूर्खपणाचं लक्षण आहे की उत्तर जे आहेत ते दिली जातात की मिनिस्टरला वेळ नाही, हे मुळात हे रिझनच चुकीचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कारण म्हाडाचे अधिकारी सुद्धा ड्रॉ काढू शकतात जर त्यांनी ठरवलं तर, असं कुठेतरी त्यांचं म्हणणं असेल असं एकंदरीत याच्यावरून दिसतंय. पण मिनिस्टरसाठी कुठेतरी लॉटरी थांबली असल्याचं काही दिवसापूर्वी आपण पाहिलेलं होतं.
यानंतर पुन्हा सिडकोच्याच लॉटरी संदर्भातली नितीन व्यास यांची कमेंट आहे. सिडकोची लॉटरी कधी येईल? त्याला 4 महिने झाले, म्हणजे डिसेंबर पासून सुरू आहे, आता तर 6 महिने होऊन सुद्धा गेले आणि अजूनही लॉटरी जाहीर झालेली नाही आणि सगळेच या लॉटरीची वाट बघत आहेत, आतुरतेने वाट बघत आहेत. यानंतर काही म्हाडाची आपण कमेंट बघूया. ती जी काही कंप्लेंट आहे मित्रांनो, ती आहे कुलदीप मालवीय 5056 या आयडीवरून आलेली आहे. 30 मार्च ते 30 जून म्हणजे फक्त बँकेचे व्याज. म्हाडाची पत घसरत आहे, म्हणजे म्हाडाचे जे काही महत्व आहे, जे काही पत आहे, जे काही रेप्युटेशन आहे, ते कुठेतरी कमी होत असल्याचं कुलदीप यांनी नक्कीच सांगितलेलं आहे. यानंतर पुन्हा एक कमेंट आली मित्रांनो, पी बनगर 9910 या आयडीवरून आलेली आहे. सरकार आमदार आणि खासदार यांना फोडण्यात व्यस्त आहे. त्यांना सामान्य जनतेचे पैसे अडकले, त्यांना काहीही घेणे देणे नाही. म्हाडाने व्याज दिले पाहिजे. जे काही आमचे पैसे अडकले त्याच्यावरती म्हाडाने सरळ सरळ व्याज द्यावं असं त्यांचं म्हणणं आहे. यानंतरचे कमेंट आले मित्रांनो, रमन NO5PW आयडीवरून आलेली आहे. म्हाडा आणि सिडको सामान्य माणसांची फसवणूक करत आहे. अनामत रक्कम भरून अडकलो मी, म्हणजे आम्ही अनामत रक्कम भरून आम्ही अडकलो आहोत. आता मला ना इकडे जाता येते ना तिकडे जाता येते, म्हणजे ना पैसे काढता येतात ना काही करता येतं ना घर मिळते, अशी आमची दुविधा मनस्थिती झाल्याचे त्यांनी सांगितलेलं आहे. यानंतरचे कमेंट आहे मित्रांनो, किशोर परिहार 7692 या आयडीवरून आलेली आहे. अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस बाय म्हाडा अंडर द शॅडो ऑफ महाराष्ट्र गव्हर्नमेंट, म्हणजे जे काही म्हाडा करते, जे काही सांगते, जे काही कारण दिली जाते, जे काही वागणं आहे म्हाडाचं, ते महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखाली कुठेतरी हे चुकीचं आहे, हे वागणं चुकीचं आहे असं कुठेतरी त्यांचं म्हणणं आहे, जे नक्कीच संयुक्तिक आणि रास्त आहे. यानंतर मित्रांनो कमेंट आलेली आहे अरुणा शाह 1075 या आयडीवरून. Sir, can you please update when will the Mahada lottery result gonna be announced? They are taking lot of time to announce the winners. All payments are stuck. म्हणजे सगळे पेमेंट अटकलेले आहेत, सगळे पैसे आमचे अटकलेले आहेत. कधी लॉटरी होईल असं सांगा, आम्हाला लवकर अपडेट द्या. तर लॉटरी संदर्भात जसं आम्हाला म्हाडातून अपडेट येईल तसं आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचणार आहोत. यानंतरची कमेंट आहे मित्रांनो, राहुल सुरवडे या आयडीवरून आलेली आहे. सरकारच्या विरोधात कायदेशीर कारवाई करता येईल का? म्हाडावर केस करता येईल का? नुकसान भरपाईसाठी न्यायालयात दाद मागता येऊ शकते का? तर नक्कीच दाद मागता येऊ शकते. जे काही ग्राहक संरक्षण कायदा आहे, कंझ्युमर जे काही म्हणजे प्रोटेक्शन ऍक्ट आहे, त्याच्यानुसार तुम्ही नक्कीच याची दाद मागू शकता. त्याच्यामध्ये सगळ्या काही गोष्टी ग्राहकांसाठी उपलब्ध केलेल्या आहेत. आता आपण 2 कमेंट पाहतोय मित्रांनो. पहिले आहे राजशेखर वसला 3146 या आयडीवरून आलेली आहे. सगळ्यांना विश्वास काय? विश्वास तुटलाय सगळ्यांचा. म्हाडावर विश्वास कोणाला पण राहिला नाही. आता म्हाडावर खरंच विश्वास राहिलेला नाही, कारण इनफ इज इनफ म्हणजे खूप झालेलं आहे. मागच्या 3-4 लॉटरीमध्ये सुद्धा खूप वेळेस हे याला एक्सटेन्शन देण्यात आलेले आणि लॉटरी वेळेवर जाहीर करण्यात आलेली नाही. दुसरी कमेंट आहे मित्रांनो, क्रश स्पेअर या आयडीवरून आलेली आहे. 13 घरे आणि त्यासाठी 17,000 अर्ज. गरज आहे EWS घरांच्या म्हाडा लॉटरी काढता येईल. MIG आणि HIG सर्व फसवायचे धंदे चालू केले आहेत बस. म्हणजे खरंच मित्रांनो या लॉटरीमध्ये सुद्धा EWS 13 घरांसाठी 17,000 अर्ज झाले. म्हणजे एक इंटिमेशन आहे म्हणाला की तुम्ही छोटी घर बांधा, 1 BHK ची घरे बांधा, जशी ही बांधली त्याला जास्त मागणी आहे, पण ते तसं होत नाहीये. फक्त मोठी मोठी 2 BHK 3 BHK घरे बांधली जात असल्याचे कुठेतरी अधोरेखित झालेलं आहे. यानंतर श्रीराम पंडित 2896 या आयडीवरून एक कमेंट आलेली आहे. ज्यांना लागणार नाही त्यांना व्याजासहित पैसे दिले पाहिजे. लोकांचे 3 महिने झाले पैसे अडकून पडले आहेत, ह्याचा थोडा तरी विचार म्हाडाने करायला पाहिजे. म्हणजे त्यांचा सरळ सरळ म्हणणं आहे की जर लॉटरीत घर नाही लागलं तर ज्यांना घर लागणार आहे त्यांना जे काही 2-3 महिने आहेत त्याचं व्याज द्यावं, 3 महिन्याचं व्याज त्यांनी द्यायला पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता यानंतर कमेंट आहे मित्रांनो, आपण 2 कमेंट पाहतो. पहिली कमेंट आहे विशाल भोर M6S या आयडीवरून आलेली आहे. कुरडे साहेब, आता तर लॉटरीची खूप भीती वाटत आहे, कारण सिडकोने तर अक्षरशः लोकांची फसवणूक केली आहे. सिडकोमुळे अनेक लोक आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. म्हणजे सिडकोने फसवणूक केलेली आहे, आमचे पैसे अटकले आहेत, अक्षरशः आम्ही हतबल आहोत. आता आमचे पैसे म्हणजे सापडले ते अडचणीमध्ये आहेत, याच्यावर काहीतरी तोडगा काढावा असं त्यांचं म्हणणं आहे. दुसरी तिथे कमेंट आहे मित्रांनो, कल्पना चक्रे 8670 या आयडीवरून आलेली आहे. काही दिवसांनी म्हाडाला कोणीही अर्ज करणार नाही, सामान्य जनतेला लुटायचे काम आहे. म्हणजे म्हाडाचा जो काही विश्वास आहे तो दिवसेंदिवस कमी होत असल्याचं त्यांनी सांगितलेल्याने यापुढे कोणी अर्ज करेल का नाही ही त्यांनी भीती व्यक्त केलेली आहे. यापुढे जास्त कोणी अर्ज करणार नाहीत. यानंतर जे कमेंट आली मित्रांनो, ऍप्रिशिएट केलेली त्यांनी अक्कीज ग्रेट असं 601 अशा या आयडीवरून आलेली आहे. तुम्ही खूप चांगले मुद्दे मांडले आहेत सर.
तुम्ही एका खऱ्या पत्रकाराप्रमाणे वागलात. तुम्हाला चांगले जबाबदारीने काम करताना पाहून आनंद झाला. नक्कीच अकिजी तुम्हाला जे कोणी आपले सबस्क्रायबर आहेत, जे कोणी आपले अर्जदार आहेत, ते सर्वसामान्य आहेत, गोरगरीब आहेत किंवा ज्यांना खरंच गरज आहे असे लोक आहेत. आणि आम्ही म्हाडाचं प्रमोशन करतोय. आम्ही काही म्हाडाकडून पैसे घेत नाहीये किंवा सिडकोकडून पैसे घेत नाही. फक्त उद्देश असा की लोकांना ती माहिती मिळावी. पण ज्या अर्थी जर म्हाडाकडून काही चूक होत असेल, सिडकोकडून काही चूक होत असेल, तर ते चूक त्यांच्या निदर्शनास आणून देणं सुद्धा हे आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही ते पार पाडतोय. पुढे सुद्धा आम्ही ते इमानदारीने पार पाडत राहणार आहोत. फक्त आपल्याला जे कोणी आपले सबस्क्रायबर आहेत, जे कोणी आपले अर्जदार आहेत, त्यांना मात्र एवढीच विनंती आहे की मित्रांनो, जे काही तुमचे मुद्दे असतील नक्कीच तुम्ही कमेंटच्या माध्यमातून मांडत चला. यानंतर जे कमेंट आले मित्रांनो, चंदू कोपर्डे 28 या आयडी वरून, पैसे खायचे आहे बाकी काही नाही, कदाचित पैसे कुठेतरी गुंतवणूक करत आहेत की काय असं वाटत आहे. बघा, त्यांनी ते सांगितलं की जे काही पैसे अटकले सिडकोने म्हाडाचे ते कुठेतरी इतरत्र गुंतवणूक केली जात आहे आणि त्याच्यातून पुन्हा काहीतरी प्रॉफिट कमवलं जात आहे का, अशी त्यांना भीती. आणि जे खरंच सत्य आहे मित्रांनो, कारण प्रत्येकाच्या मनात हाच प्रश्न की इतके दिवस तुम्ही पैसे का अटकून ठेवलेले आहेत. यानंतर पण जे काही कमेंट दिली मित्रांनो, चंदू कोपर्डे यांनी खूप महत्वाची कमेंट दिली आहे, ती व्यवस्थित समजून घ्या. असू शकतं कारण सिडकोचं पण असंच चालू आहे जसं म्हाडाचं सुरू आहे. सिडकोच्या किमती पहिल्यांदाच एवढ्या प्रचंड ठेवल्या आहेत, आता म्हाडाच्या पण प्रचंड आहेत. तर इथे काय सांगितलं त्यांनी, महत्वाचे सेंटेन्स, जाणीवपूर्वक सामान्य लोक बाजूला होतील आणि राजकारणी लोकांना जास्तीत जास्त रान मोकळं होईल. म्हणजे त्यांचं असं स्पष्ट म्हणणं आहे की ह्या सिडकोपासून किंवा म्हाडापासून सर्वसामान्यांना दूर ठेवण्यासाठी, सर्वसामान्यांना तोडण्यासाठी कुठेतरी जाणून बुजून किमती वाढवल्या जात आहे. जाणून बुजून मी सगळ्या लॉटरीज लेट केल्या जात आहेत, जेणेकरून लोक वैतागतील आणि शेवटी म्हणतील की आम्हाला म्हाडा आणि सिडकोपेक्षा खाजगी विकासकांची घरेच परवडतील. आणि म्हणून कुठेतरी म्हाडा आणि सिडकोपेक्षा खाजगी विकासकांचा जास्त फायदा होईल, त्यांचा जास्त नफा केला जाईल. आणि आपल्याला माहित आहे की बिल्डिंग क्षेत्रामध्ये, मालमत्ता क्षेत्रामध्ये आपलेच जे सत्तेत बसलेले आमदार खासदार आहेत, त्यांचेच प्रकल्प खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहेत आणि त्या अनुषंगाने ही कमेंट्स अतिशय महत्वाची मानली जाते. यानंतर बघा, मोहित ट्रेडर C4 या आयडी वरून कमेंट आलेली आहे, आम्ही क्रेडिट कार्डनी पैसे दिले आहेत आणि क्रेडिट कार्डचे बिल सुद्धा आले आहे. लवकर पैसे नाही आले तर आम्ही रिफंड पैसे कसे भरणार. म्हणजे आम्ही क्रेडिट कार्डने पेमेंट केलेलं आहे आणि सिडकोच्या म्हणजे म्हाडाच्या शेड्यूलनुसार ते लवकर जाहिरात होणं आवश्यक होतं, पण ती झालेली नाहीये. ह्याच्यात म्हाडाची चूक आहे. पण आता हे जे काही पैसे भरायचे, जे काही बिल येते आम्हाला क्रेडिट कार्डचं, आम्ही ते बिल कसं भरायचं हाच सगळ्यांसमोर प्रश्न उभा टाकलेला आहे. यानंतर जी कमेंट बघा पुढची काय आहे, अंकित शेलार 9647 या आयडी वरून आलेली आहे, मला नको आहे सर म्हाडाचं घरी, मला आमचे पैसे रिटर्न पाहिजे, ह्या पुढे मी नाही अप्लाय करणार लॉटरीला. म्हणजे त्यांनी सांगितले की मला फक्त आमचे पैसे परत द्या, लॉटरी बिटी आम्हाला काही नको. आता यापुढे सुद्धा आम्ही आता म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. यानंतर पुढची कमेंट आहे मित्रांनो, विठ्ठल वळजे 6544 या आयडी वरून आलेली आहे, म्हाडाने फॉर्म भरण्याच्या तारखा वारंवार वाढवते, राजकीय लोकांच्या वेळेसाठी सर्वसामान्य लोकांचे कोट्यवधी रुपये वापरते, लोकांच्या घरांच्या किमती पण सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर ठेवते. म्हाडा खरंच सर्वसामान्य लोकांची आहे का, या सर्व गोष्टींची शंका वाटते. म्हणजे ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काही सर्वसामान्य लोकांना तुम्ही का वेठीस धरताय राजकारणी लोकांसाठी किंवा त्या सत्ताधारी लोकांसाठी, नका असं धरू. कारण सर्वसामान्य लोकांचे करोडो रुपये हे म्हाडा वापरते किंवा जाणून बुजून असं कुठेतरी केलं जाते का, असं त्यांचा स्पष्टपणे म्हणणं आहे. तर या कमेंट जर आपल्या म्हाडा प्रशासनाने किंवा सिडको प्रशासनाने पाहिल्या असतील तर नक्कीच त्याच्यावर विचार करतील. जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर याच्यावर निर्णय घ्यावा. जितकं तुम्हाला याच्यावरती सोडत लवकर काढता येईल तेवढं चांगलं आहे. कारण खूप वेळ झाला मित्रांनो, कारण सिडकोच्या लॉटरीला 6 महिने होऊन गेले आहेत आणि लोकांचे म्हणजे EWS साठी 75,000, MIG साठी 1.5 लाख रुपये आणि MIG B साठी 2-2 लाख रुपये अनामत रक्कम होती. 2 लाख रुपये अनामत रक्कम ही 6 महिने अडकून पडत असेल तर मग खरंच ही घरे परवडणारी आहेत का, हाही प्रश्न इथे उपस्थित केला जात आहे. पुढील भागात मित्रांनो मी तुम्हाला प्रतिक्रिया देणार आहे की व्हिडिओज जे आहेत, आता तुम्ही ज्यांनी कमेंट्स केले त्यांचं ठीक आहे, पण ज्यांना असं वाटतं की मला माझ्या प्रतिक्रिया व्यक्त करायच्यात, माझ्या भावना मला लोकांपर्यंत नाही तर प्रशासनापर्यंत पोहोचायच्यात असं ज्यांना वाटत असेल त्यांनी एकच काम करायचंय, आपला एक शॉर्ट व्हिडिओ बनायचा सेल्फीमध्ये, तुमचं नाव सांगायचंय, तुम्ही कुठून बोलताय सांगायचंय आणि तुम्ही कोणत्या लॉटरीसाठी फॉर्म भरलाय आणि नेमकं थोडक्यात तुमचं म्हणणं काय आहे हे तुम्ही एक शॉर्ट व्हिडिओ आम्हाला करून पाठवा. हे पाठवण्यासाठी मित्रांनो rkpropernews@gmail.com यावर संपर्क करा. याच्यावर तुम्ही ती लिंक पाठवू शकता किंवा व्हिडिओची लिंक तुम्ही शेअर करू शकता, जेणेकरून तुमचं म्हणणं किंवा आपल्या अर्जदाराचं म्हणणं, अर्जदाराचा जो काही संताप आहे, जो काही त्यांचं म्हणणं आहे ते नक्कीच प्रशासनापर्यंत पोहोचण्याचं आम्ही काम
करणार आहोत. पुन्हा एकदा आमची म्हाडा आणि सिडको प्रशासना कळकळीची विनंती आहे की कृपया लवकरात लवकर या सोडतीचा निकाल जाहीर करून या अर्जदारांना दिलासा द्यावा. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.